पवित्र शास्त्र आम्हाला असा सांगतो, जणू एक माणूस मरतो, त्या बघत त्यावाला अंग मरतो अन त्यावाला जीव मरत नाही. जीव हा वर दोजक मंजार किंवा स्वर्गात जातो. त्या म्हणून जीव हा हमेशा त्या ठिकाणी राहतो. त्या म्हणून तो सैतानासंग दुखा मंजार राहतो. दोन जागा हती तडी जीव राहतो. त्या म्हणून दोन रस्ते हती. येशू असा सांगला ह की एक असा मोठा दरवाजा ह अन एक मोठा रस्ता ह, एक बरबादीकडे जावाचा रस्ता ह. गहिरे लोक या रस्ता धरी कन जात हती. असा नानूसा रस्ता अन नानूसा रस्ता ह अन तो आपली जीवनाकडे लिवाचा रस्ता ह. थोडूस लोक या रस्ता धरी कन मीत हती, म्हणून या रस्ता धरी कन चालत राहत हती. त्या म्हणून येशू सांगत होता, एक रस्ता ह. दोस्त, आपली जीवनात दोन रस्ते हती, एक खराब रस्ता अन एक अवल रस्ता ह. गंजज दिहांपासून या मोठा रस्ता धरीकन गंजज माणसा चालत हती. एक बात ह, इतलूसा नानूसा लेकरू त्याला बी मालूम ह की कशी चोरी करवाची, तक्रार कशी करवाची, कसा राग भरवाचा, कसा ऐकवाचा नाही. तो डोकरा होतो तरी खराब कामा करत राहतो. त्या म्हणून मोठांल्या बाता करत राहतो, चोऱ्या करत राहत, खून करत राहत हती, दारू पेत राहत हती अन खराब बाता करत राहत हती. हे एक बेकार रस्त्यावर चालत राहत हती. या रस्त्याच्या अखिल एक खंबा ह, सजा ह कडे जात हती. जो कोणी हा रस्ता धरिकन चालत हती ते कहून भी जिवंत राहत नाही. हा एक दुसरा रस्ता ह अन मग एक लहानूसा रस्ता ह, आफांवर स्वर्गामंजार लिजावाचा. तडी स्वर्गामंजार भूत नाही, दुःख नाही, तकलीफ नाही, बिमारी नाही, तडी मरवाचा नाही, तडी काही खराब बात नाही, फकत तडी अवल बात ह. तडी परमेश्वर आफान देखवासाठी वैखवासाठी तो आपली फिकर करीन. मग आफांताल स्वर्गामंजार जावाचा ह, तर आफांताल एक रस्ता धरवाचा होना. तो रस्ता आफांताल तडी लिकन जाईन. येशू म्हणत होता, रस्ता, खरी बात, जीवन मी छान. माकडे युवा बिगर परमेश्वर जोड कोणाल बी जाता येत नाही. त्या म्हणून फकत येशू ख्रिस्त हा एक रस्ता ह, दुसरा कोणताच रस्ता नाही. जर तुम्हालताल मन होईल आफान स्वर्गात जावाचा ह, त्या म्हणून त्यावर भरोसा धरा. त्यावाली बात ऐका, तुम्हाला त्याची मंग जावाचा होना, त्यासारखा राहावाचा होना, त्याचा म्हणणा ऐकवाल होना, त्याची इबादत करवाल होना. प्रभू येशू सांगा की आमचा पाप त्याकडे कबूल करवाल होना. तहूनच प्रभू येशू आफांताल नजीक लिहीन अन तो आफान मदत करीन अन आपण मरी भी गेलं तरी तो आफांताल स्वर्गामंजार लिकन जाई. भविष्यवाला योबाच्या पुस्तकात याची सारखा लिखला ह, देव धुंडिकन भी भेटवाल नाही का. सब ताकदवाला पुरा असा देवाल धुंडता का. स्वतः देवाल देखवाल हे माणसासाठी पागलपण व बेकार ह. उदाहरण, एखादा माणूस त्याही मनाकन सूर्यावर जावासाठी निकलला, सूर्यावर गेला, सूर्याच्या गरमपणाकन तो मरी जाईन. परंतु सूर्य निघतोन सब जगाल उजाया देथोन, जणू आशीर्वादी करथोन. यासारखा आपण देवाल देखून सकत नाही. परंतु देवानं खुद स्वर्गामंजार त्याल असलेला मोठापण आफान दाखवला. सूर्याच्या उजाया जहून आमच्या घरामंजार येथोन आपला अव्वल जागावर असलेला फपुटा आफान दिखतो. यासारखा खरा उजाया आमच्या मनामंजार येथोन. तहून अव्वल अन खराब या समाजमंजार फरक हमाल दिखतोन. जो विचार आपण अव्वल समजत होतं ते खराबपणाचा दिखतोन. येशूचे पवित्र शिक्षण आमच्या मनामंजार उजायासारखा दिसतोन. तो म्हणतो, माणसाल मारू नका, जो करीन तो न्याय देखत सजा लायक. परंतु मी सांगतो, जो कोणी आपली भावनवर मुद्दाम राग भरीन तो न्याय देखत सजा लायक. खराब विचार करू नको हे ऐकवाल होईन. पण मी तुम्हा सांगतो, जो कोणी भी बाह्यांकडं खराब नजरकन देखतोन त्याला आपला मनाकन तशीच खराब विचार करत हती. त्याला सांगना फक्त बाहेरचा पाप नाही तर मनामंजारचा
पाप देखणार खरी ह. जो त्यावर भरोसा धरतोन व त्यासारखा राहतोन तो सब बख पाप मंजार राहावाचा नाही. देवाचा पवित्रपणा व प्यार येसून दाई दिला. त्याव्हाला मोठापणा ऐसान व खरी शुभवर्तमान मंजार लिखला ह. सूर्य निघतो त्याप्रमाणे त्याच्या शिक्षणात आत्मिक शांती व संबंध बख जीवन दिवाची ताकद ह. आत्माची शांती सब बख जीवाचा भरोसा जीवनाची खुशी तुम्हाला कशी काय भेटीन. एक रास्ता ह. देवाच्या बातांवर भरोसा धरा. येशू म्हणतो मार्ग खरी व जीवन मी छान. खुदताल त्यावर सोपी द्या. आपली पाप मानिकान आपल्या गरजा त्याला सांगा. तो तुम्हा शांती अन सब प्रकारचा दिमाग देईन. संबंध बख जीवन व मोठी खुशी तुमची होईल. अन आपण देवाच्या होना बखत आपण त्याची जवळ जायकन बात करू. तो अन आपली दुआ ऐकीन अन आपला मन बदली देईन. येशू आपली मनामंजार ई जाहीन. आपला दोस्त बनीन. याची बखत आपण गहिरी खुशी होईन. आता आपण देवाजवळ जायकन दुआ मागून अन सांगा मी पापाची साठी दुःखीत हान. मी भरोसा करथोन येशूनं आमच्या पापाची शिक्षा त्यावर लिहिली. प्रभू येशू तू माव्हाली मनामंजार ई जाय आणि माल मदत कर. तो मी त्याव्हाली संग राहीन. माणूस मरवालताल काबरा भीतो. यहा कारण ही है की मरवानंतर त्याहाला देवाची सामनं उभा राहता पडी. तडी त्याहाला इन्साफ होईन, सजा होईन. ज्या चोरदपीच्या बाता त्यानं करल्या हुसेन त्या संबंध न्याया सामनं उघड्या हुसेन. आमच्या व तुमच्या मनामंजार काय ह. मनाच्या चित्तर लेला तर त्या मंजार इचार चित्र मंजार देखवाचा नाही. येशू ख्रिस्त म्हणतो मंझारून म्हणजे माणसाच्या मनातला गंधा इचार निघत होती. वाईट काम, चोऱ्या, खून, लोभ, दुष्टपणा, कपट, कामचोरपणा, बुरी नजर, गाया, गलोची, गर्व, पागलपणा ह्या वाईट बाता मंझारून निघाल्या होती व माणसाल पापी करल्या होती. आमचा मन असा काबरा होला. देवानं त्यासारखा माणूस तयार करला अन तो सैतानाची मह गेला व मन पापाकन भरला. पापाची सजा मरण ह. गत आमच्या मन पापी बनला. कडू झरातून कडू पाणी येथून पाप मनामंजार राहतो म्हणून आपण पाप करतो. माणूस पाप का करतो. त्याचा मन पापी ह. म्हणून आमचा मन बदलीकन अवल कसा होईन. काही लोक म्हणत होती अवल कामा करीकन बदलता येईन. काही म्हणत होती हज करीकन खराब मनाकन अवल कामा करता येईन का. पापाची सजा आपण कशी भरून. पैसाकन नाही, कारण मनच खराब. खरीच आपण भरू शकत नाही. मग आपण सब बख दोजक मंझा जाना पडीन. पण तुम्हाला सांगवाची बख माल खुशी लगत ह की दुसरा रस्ता ह. आमच्या कामाकन नाही पण देवाच्या दयाकन भरता येईन. देव हा शक्तिवान ह. आपण देवाल देखवा म्हणून त्यानं खुद बदलला. त्यानं खूप देयांपासून खुद बदलला अन तो माणूस होला. त्याचा नाव येशू ख्रिस्त ह. तो लेकरू सारखा पैदा होला. धीरे धीरे वाढीकन तो माणूस बनला. तो पवित्र अन पाप बिगर होता अन तो सब जगाचा पाप निकालवाल आला. जगाच्या सुरूपासून देव म्हणत होता खून पडल्या बिगर पापाची माफी नाही. येशू व क्रूस खांबावर खून पाडीकन त्यानं आमची पापाबद्दल सजा भोगली. जे त्यावर भरोसा धरत होती व पापाचा रस्ता सोडी देत होती त्याची पाप मिटी जात होती. आजच येशूवर भरोसा धरा, नाहीतर संधी निकीकन जाहीन. कालचा दिन कहून बी येणार नाही. तो तुमच्या मन धुईकन अवल करी. जर तुम्ही त्याला सांगसाल तर देव बाप तुम्हाल नजीक लिहीन. त्याचा आत्मा तुम्हान मंझार राहीन. अवल कामा करवाल मदत करीन. तुमच्या अवल कामाकन तारण होणार नाही. पण जहून तुमच्या तारण होईन तहून तुम्ही अवल कामा करशान. कारण तुमच्या मन आता अवल ह. म्हणून आता तुम्हाल मरवाची भीती नाही. कारण तुमचा पाप मिटी गेला हती. तुमची पापावर देव दया करवाचा नाही पण तुमचा पाप मिटी जासे.
तहून देवाची दया व प्यार तुम्हाला भेटसेन. मग तुम्ही मरवानंतर स्वर्गामंजार जावाची बख कोणी तुम्हाला रोखणार नाही. प्रभू येशू आफांसाठी स्वर्गात अव्वल जागा आफान राखासाठी व हरेक भरोसा धरण्यासाठी आता या बख तयार करीत हान. अरे तुम्हाला कसा काय हान. आज आपण आपल्या अव्वल जीवनाबद्दल बोलू. आम्हाला मालूम ह जीवन हा नानुसा ह. कहून भी आपण मरून अन आपण मरी जाऊन तहून आपला काय होईल, आपण कुठे जाऊन गंजेज लोघान याबद्दल मालूम नाही. खरी अव्वल देव आम्हाला काय सांगला ह तो आम्हाला मालूम ह अन आम्हाला पुढच्या काय होणार ह ते देखवाचा ह. खरी अव्वल देवानं या जगामंजार सब बाता तयार करल्या हाती. तो स्वर्गामंजार राहतो तडी उजाया ह अन अव्वल देव ह आफांवर प्यार करतो अन त्याची मर्जी ह. आपण त्याबरोबर स्वर्गामंजार राहून जाऊन आपण मरथून तहून त्याला मन राहतो की आपण त्याची संग सब बख खुशी मंजार राहतो. पण आपण पापी हान. आपण खऱ्या बाता करता देव पापापासून दूर राहतो. तो म्हणतो जो पाप करतो त्याल थाल सजा भेटतनच. ते जहून मरसेन तहून दोजक मंजार जासेन अन ती जागा खूप खराब ह. अन जगा मंजार माणसावर देवाचा प्यार ह. त्याला मन नाही आपण दुःख मंजार राहून आपण या सजापासून दूर राहून हेच त्याला मन ह. त्या म्हणून त्यानं त्याला एकुलता एक लाडका लेकरू या जगामंजार धाडी दिला. त्या या जगामंजार एक लानुसा लेकरू सारखा पैदा होला अन तो माणसाची गत मोठा होला अन तो अव्वल होता. त्यानं कोणत्याच खराब बाता करल्या नव्हत्या अन त्यानं त्याला जीव अपुरा राहू दिला. तो क्रूश खांबावर मरला. त्यानं आपली सजा खुदवर लिहिली. प्रभू देव म्हणतो जो प्रभू येशूवर भरोसा धरतो त्याला दोजकची सजा नाही. त्या म्हणून प्रभू येशूवर प्यार करतो अन आमची बद्दल तो क्रूश खांबावर मरला अन तो मरी कन बी जित्ता होला अन तो देव होता म्हणून तो स्वर्गामंजार गेला. तू या दोजकची सजापासून दूर होना प्रभू येशूची दुआ कर. त्याला सांगा तो जित्ता ह अन तो तुहाला ऐकीन. त्याला सांग प्रभू येशू माल खराब लागतो. मी खराब हान. माल ताल माफी कर. तो आम्हासाठी मरी गेला. त्या म्हणून आम्ही तुहाला ऐसान मानता हान. तू आमची मनामंजार पापी बाता काढी टाक अन आम्हाल अव्वल लेकरूवर जहून तू अशी दुआ करशीन प्रभू येशू तुहाला मनातल्या पापी काढी टाकीन अन मग तू आपली बराबर राहीन. तो त्याला पवित्र आत्मा आफांकडे धाडी देईन अन तो आफान खराब बातापासून दूर धरीन. तू हर बखत त्यावाली दुआ कर. कहून भी तुल सहारा देईन अन तो तुवर प्यार करतो. खरी अव्वल देवाताल अन प्रभू येशू शिवाय दुसरीकडं कुठीच दुआ मागू नको. तुल कहून डर लगवाचा नाही अन प्रभू देव तुम्हाला मदत करीन. जहून तू मरी जाशीन तहून भी नीटच स्वर्गामंजार जाशीन. देवाल सांगितल्याप्रमाणे प्रभू येशूवर भरोसा धरा.